पावसाचा जोर वाढण्यासह राधानगरी काळंबावाडी पाणीसाठ्याच्या नियोजनासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. इचलकरंजीतील महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा पंचगंगा नदीवरील लहान पुलाला पाणी लागत असल्यानं हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. इचलकरंजी इथं पंचगंगा नदीची इशारा पातळी 68 फूट इतकी असून इथं 57 फुटांपर्यंत पाणी पातळी नोंदली गेली आहे. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाकडून पूरग्रस्त नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्यात. गेले 2 ते 3 दिवस झालं मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळं पंचगंगाची जी पाण्याची पातळी आहे ती झपाट्यानं वाढलेली आहे. काल आम्ही सायंकाळी 7 वाजता 57 फुटावर आल्यानंतर जुना पूल जो आहे आमचा तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये याची खबरदारी म्हणून प्रशासनानं हा पूल बंद करण्यात आलेला आहे. तसेच असा जर पाऊस राहिला तरी आम्ही महापालिकेच्या वतीनं व आयुक्त मॅडम यांच्या आदेशानं जवळजवळ 42 छावण्या आपण तैनात करण्यात आलेल्या आहेत. जवळजवळ ह्या पूर परिस्थितीच्या सगळ्या ठिकाणी 24 तास आपण आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. आणि ह्या ठिकाणी आता आम्ही यांत्रिक बोट, फायर पटर, त्याच्यावरचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. आणि जर नागरिकांना स्थलांतर करायचं झालं तर त्या ठिकाणी आपण आपले कर्मचाऱ्यांची ऑर्डर त्या ठिकाणी काढून सगळे तयार आहेत आणि वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. छावणीमध्ये लाईट, पाणी, जेवणाची सगळी सोय करण्यात आलेली आहे. सर्वच बाजूनं बघायला गेलं तर आयुक्त मॅडमनी या ठिकाणी प्रशासनाला ज्या सूचना दिल्या त्यामुळं यंत्रणा आपली सज्ज आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुलाजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुद्धा सज्ज आहे.